नमस्कार, नेक्स्ट 9 न्यूज देख रहे हैं आप और मैं हूं आपके साथ प्रज्ञा सिंह। महाराष्ट्र की सियासत में एक बड़ा उलटफेर हमने कल देखा है। आपको बता दें कि महाराष्ट्र में एनसीपी चीफ शरद पवार ने 15वें एनसीपी के स्थापना दिवस पर एक बड़ा ऐलान किया। अपनी बेटी और बारामती सांसद सुप्रिया सूले को कांग्रेस का नया कार्यकारी अध्यक्ष बना दिया, लेकिन बड़ी ही चालाकी से उन्होंने ये बात भी साफ कर दी कि एनसीपी में परिवारवाद को बढ़ावा नहीं दिया जाता, क्योंकि उन्होंने कार्यकारी अध्यक्ष सिर्फ सुप्रिया सूले को नहीं बल्कि प्रफुल्ल पटेल को भी बनाया है, जिसके बाद अब अजीत पवार, जी हाँ सचिन, जिस तरीके से यहाँ पर शरद पवार के भतीजे अजीत पवार लगातार इस बात की उम्मीद में थे कि शायद उन्हें ही एनसीपी का नया उत्तराधिकारी घोषित किया जाएगा, लेकिन बीते काफी समय से देखने को मिल रहा था कि अजीत पवार और शरद पवार के बीच काफी ज्यादा कहासुनी थी, दोनों के रिश्ते में खटास आती हुई नजर आई। लेकिन आज जिस तरह से सुप्रिया सूले को एनसीपी की कमान सौंपी गई है, इसके बाद अजीत पवार कहीं ना कहीं उनके तेवर बदलते हुए दिखाई दे रहे हैं। क्या अब वो शरद पवार को कोई बड़ा झटका दे सकते हैं? इसे लेकर यानी कि सुप्रिया सूले को कार्यकारी अध्यक्ष बनाए जाने के बाद अजीत पवार का बड़ा बयान सामने आया। क्या कुछ कहते हुए अजीत पवार नजर आ रहे हैं, आप ये भी सुनिए। मी आपल्याला सांगू का, खरं तर आमच्या एक कमिटी केलेली होती. त्या कमिटीमध्ये आम्ही 15-17 जण होतो. आता मला एक्झॅक्ट आकडा माहिती नाही. त्यावेळेस मी सांगितलेलं होतं, त्यावेळेस आम्ही 2 निर्णय घेतलेले होते. एक तर पवार साहेबांनी राजीनामा मागं घ्यावा आणि मागं घेऊन मी असं सुचवलेलं होतं की त्याच्यामध्ये कार्यकारी अध्यक्ष म्हणून सुप्रिया सुळेंना तिथं घ्यावं. परंतु त्यावेळेस बाकीचे सगळे म्हटले की आता दुसरा काही विषय वाढवू नका, फक्त पवारसाहेबांचा राजीनामा मागं घेण्याचा विषय तेवढा घ्या आणि विषय संपून टाका. सगळ्यांनी तशाच पद्धतीनं सुचवल्यानंतर मी गप्प, म्हणजे मी म्हटलं की ठीक आहे, शेवटी आपण काम करत असताना डेमोक्रेसी लोकशाहीमध्ये सगळ्या बहुसंख्यांचा मतांचा आदर करायचा असतो आणि त्या पद्धतीनं त्यावेळेस झालेलं होतं. कारण कुठंतरी नवीन लोक पण आले पाहिजेत, नवीन नेतृत्व पण पुढं आलं पाहिजे. आज प्रफुल्लभाई तर अनेक वर्ष, म्हणजे मी 91 साली खासदार झालो, त्याच वेळेस प्रफुल्लभाई पण, आम्ही सगळे एकाच वेळेस खासदार झालो. त्याच्यानंतर मी महाराष्ट्राच्या राजकारणात आलो. मी काही 6 महिन्यांनी राजीनामा दिला आणि सुप्रिया गेले अनेक टर्म झाले. बारामती लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करते, उत्तम संसदपटू म्हणून अनेकदा तिला नावाजलेलं आहे आणि ती जास्त करून दिल्लीत राहते. तुम्हालाही आठवत असेल की सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस हे जी चर्चा सुरू झाली, आता अजित पवार पण राजकारणात, सुप्रिया सुळे, मग 2 शक्तीस्थळं, 2 केंद्र वगैरे वगैरे वगैरे. परंतु मी त्याही वेळेस सांगितलेलं होतं की मी राज्याच्या राजकारणात आहे, त्या देशाच्या राष्ट्रीय राजकारणामध्ये राहतील. आणि काही मीडियाच्या बातम्या अशा पण चालल्या असं मला काहींनी सांगितलं की अजित पवारांच्यावर कुठलीही जबाबदारी नाही. मीडियाने एक गोष्ट लक्षात घ्यावी, अजित पवारांच्यावर राज्याच्या विरोधी पक्षाची जबाबदारी आहे आणि मी माझ्या विरोधी पक्षाची जबाबदारी पार पाडतोय. त्याच्यामुळे कारण नसताना गॉसिप, म्हणजे काही काही जण ग्रुप बसल्यानंतर गॉसिप चालतं हे मला माहिती होतं, परंतु अशा प्रकारे मीडियामध्ये देखील गॉसिप केलं जातं हे मला पहिल्यांदाच अनुभवायला मिळालं. महाराष्ट्रातल्या बाई, तुला तर एक स्टॅम्प पेपर आणणार आहे, हिला लिहून देतो मी प्रत्येक वेळेस सांगत आलेलो आहे की मला महाराष्ट्रातल्या राजकारणात इंटरेस्ट आहे. अनेकदा तुमच्यासारख्या मीडियाच्या सहकाऱ्यांना प्रश्न विचारल्यावर राष्ट्रीय पातळीवरचे प्रश्न असतील त्यावेळेस सहसा मी सांगतो, राज्याचे प्रश्न मला विचारा, राष्ट्रीय पातळीवरचे प्रश्न तुम्ही आमचे राष्ट्र। तो देखा आपने किस तरह से अजीत पवार ने सीधे सीधे बड़ी ही चालाकी से इस पर बयान दिया, लेकिन एक ऐसा बयान जिससे ना तो उनके रिश्ते शरद पवार के साथ खराब हो और ना ही किसी को ये लगे कि अजीत पवार को इस बात से कोई फर्क ही नहीं पड़ रहा। लेकिन आपको बता दें कि लगातार ये दावा किया जा रहा है कि सुप्रिया सूले को ये बड़ी जिम्मेदारी मिलने के बाद अजीत पवार अब कोई बड़ा झटका एनसीपी को दे सकते हैं।
क्या अजीत पवार अब एनसीपी को इस्तीफा देते हुए बीजेपी की तरफ रुख कर सकते हैं? जिस तरीके से इस वक्त महाराष्ट्र की सियासत में मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और बीजेपी के गठबंधन से सरकार का गठन हुआ और कहीं ना कहीं शिंदे और फडणवीस की सरकार पर भी खतरा मंडराता हुआ नजर आ रहा है, तो क्या अब ऐसे में एक बार फिर से महाराष्ट्र की सियासत में बड़ा तख्ता पलट होने वाला है? क्योंकि आपको बता दें कि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के जो विधायक है वो लगातार उनसे नाराज होते हुए दिखाई दे रहे हैं। 22 विधायक और 9 सांसद। ऐसे में दावा किया जा रहा है कि आगामी बीएमसी चुनाव से पहले महाराष्ट्र की सियासत में एक बड़ा उलटफेर हो सकता है। क्या अजीत पवार एनसीपी का दामन छोड़ते हुए दिखाई देंगे? इन तमाम मुद्दों को लेकर आप अपनी राय कमेंट बॉक्स में जरूर शेयर करें और बाकी ऐसी खबरों के लिए देखते रहें नेक्स्ट 9 न्यूज।